म्हणजे हा विष्णूचा अवतार आहे जो देश वाचवण्यासाठी यांनी जन्म घेतलेला आहे. जे रस्त्यावरती उतरलेले तरुण आहेत, म्हणजे ह्यांचा हिंदू धर्म एवढा तोकडा आहे की वेळ आल्यावर गाढवाला पण देव बनवतील. तुम्हीच म्हणालात ना की जे जय श्रीराम म्हणतात ना, आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतोय. तर विष्णू आणि राम तर एकच आहे. आता तुम्ही स्वतःच रामाचं नाव घेताय, मग आता तुम्ही हरामखोरी झाली की नाही हे कमेंट मध्ये नक्कीच कळवा. साहेब, तुम्हाला त्रास होत नसेल कोणालाही देवाची पदवी देताना, पण आमचा जीव जळतो जो कोण जर का श्रीरामांना किंवा विष्णूंचे पदवी जरी नरेंद्र सिंग मोदीला दिलं तरी पण आमचा जीव जळतो. कारण की देव हा फक्त देव असतो आणि एवढं हिंदुत्व तुम्हीही बाळगायला पाहिजे. आणि तुमचे तिकडे राजसाहेब तर म्हणजे काहीतरी भलतच करतायत ते बघा. म्हणजे असे साजरा करतायत हा सोहळा त्या मुलीबरोबर जसं की तिने 180च्या स्पीडनी ती गाडी येत होती आणि हात समोर करून गाडीच रोखून टाकली. म्हणजे मला तर हा सीन आठवला बघा. माहितीये बॉर्डर पिक्चर मध्ये सनी देओल येतो ती एंटरटेनमेंट माइंड घेऊन आणि त्या टँकर समोर ठेवतो आणि भारत माता की जय म्हणून फुटतो, असं काहीतरी केल्यासारखं झालंय. मला एक गोष्ट सांगा, काय तिने हात धरून हात समोर करून ती गाडी थांबवली की तो ब्रेक जो आहे गाडीतला त्या पोलीसवाल्याच्या पायात होता तो त्यांनी दाबला असेल? काय वाटतं तुम्हाला? म्हणजे ती काय शक्तिमान आहे की काय आहे ते कळवा, म्हणून तुम्ही तिचा सत्कार केला आहे. म्हणजे मोदींचा विरोध किती आणि केवढा एवढं तरी काहीतरी करा की समोरच्या लोकांना जळ वाटला नाही पाहिजे. अहो, असं सगळं स्टेजवर तुम्ही करून काय सांगताय माहितीये का? जेवढी पण जनता आहे ती सगळ्यांनी जाऊन पोलिसांना असंच रोखा, म्हणजे पोलिसांची इज्जत पण जाते आणि त्यांना ज्यांना ग्लोरिफाय करायला पाहिजे त्या पोलिसांना ज्यांनी गाडीला ब्रेक मारलं हे कॉन्शियसली समजलं, जर आपण आता इकडे ब्रेक नाही मारला तर ही मुलगी ह्याच गोष्टीचा फायदा उचलेल आणि पोलिसांच्या अगेन्स्ट सगळे होऊन जातील. तर ती मॅच्युरिटी पोलिसांनी दाखवली आहे आणि ते क्रेडिटही पोलिसांना मिळालं पाहिजे. पण इथे तर तुमचं काहीतरी भलतच चालू आहे बघा. ह्या तुमच्या सोहळ्याने एक गोष्ट तर क्लिअर आहे, ज्या मुलींनी आजपर्यंत भारतासाठी गोल्ड मेडल मिळवलेली आहेत त्यांचा तुम्ही आजपर्यंत कधीच कुठच्याही मंचावर स्वतःच्या खर्चाने सत्कार केलेला नाही आहे. आणि जी लोक मोदींच्या अगेन्स्ट बोलतायत किंवा करंट गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट बोलतायत किंवा पोलिसांचा विद्रोह करतायत त्यांना तुम्ही मंचावर येऊन त्यांचा आदर सत्कार करताय. म्हणजे तुम्ही सगळ्या युथला सांगताय बाबा तुम्ही असंच करा, विद्रोह करा, अराजकता पसरवा, हाच मेसेज तुम्ही देताय. आणि आता तर तुम्ही दीपकेच्या बरोबर आहेत म्हणजे शिव्या घालणं ही तुम्हाला योग्यच वाटत असेल तर ठीक आहे. म्हणजे हर हर महादेव सत्यमेव जयते.